1980 ते 1990च्या दशकात तेव्हाच्या औरंगाबादमध्ये अर्थात आताच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एका नावाची चांगली दहशत होती, बाबा फर्जन. संभाजीनगरमधलं वादग्रस्त कामगार नेता आणि डॉन अनेक वर्षांपासून आजारी असल्यामुळं बाबा फर्जन हे नाव झाकोळलं गेलं होतं. मात्र 13 जून 2026ला त्याचा मृत्यू झाला आणि जवळपास एका महिन्यानंतर म्हणजे 11 जुलै 2026 रोजी पोलिसांनी मिटमिटा परिसरातल्या त्याच्या आलिशान बंगल्यावर मोठी कारवाई केली. या कारवाईत जे काही समोर आलंय त्यावरून पुन्हा एकदा बाबा फर्जनची चर्चा सुरू झाली आहे. नेमकी ही चर्चा काय आहे आणि बाबा फर्जनच्या घरी नेमकं काय काय सापडलंय हे तर आपल्याला पाहायचं आहेच, पण त्यासोबतच आणखी काही डेंजर गोष्टी या व्यक्तीविषयीच्या समोर आलेल्या आहेत. त्याच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायच्यात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक. तर 1986 ते 1988च्या दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगली उसळल्या होत्या आणि तेव्हा संपूर्ण शहर होरपळून निघालं होतं. तेव्हा एक नाव चर्चेत आलं. ते नाव होतं फर्दून अर्देसर दोर्डी. स्थानिक गुंडांशी झालेल्या वादानंतर फर्दून या दंगलींमध्ये थेट सक्रिय झाला. त्याच काळात त्यानं स्वतःची प्रतिमा हिंदू नेता म्हणून समोर आणली. तत्कालीन औरंगाबादच्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावरती हत्येचा प्रयत्न करणे, अपहरण आणि जीवघेणी मारहाण यासारखे अनेक गुन्हे दाखल झाले. 1990च्या दशकामध्ये या व्यक्तीनं आपली रणनीती बदलली आणि त्यानं आपला मोर्चा कामगार संघटनांकडे वळवला. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग जे आहेत ते संभाजीनगरमध्ये आहेत आणि त्यामुळं त्यानं आपला मोर्चा या कामगार संघटनांकडे वळवला आणि काही बड्या उद्योजकांच्या मदतीनं अनेकदा त्यानं या कामगारांची आंदोलनं मोडून काढणं, मजुरांना धमकावणं आणि त्या जोरावर त्यानं स्वतःची कामगार चळवळ जी आहे ती मोठी केली आणि त्यानंतर तो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये एक मोठा कामगार नेता म्हणून उदयास आला. त्यानंतर एका बड्या उद्योजकानं त्याला बाबा हे नाव दिलं आणि त्याची ती पुढं ओळख सुद्धा बनलं. हाच तो बाबा फर्जन. तर या बाबा फर्जनला पतंग उडवण्याचा अजब नाद होता. संभाजीनगरच्या हनुमान टेकडी परिसरात तो स्वतः पतंग उडवण्याच्या मोठ्या स्पर्धांचं आयोजन करायचा. ज्यावेळेस हा बाबा फर्जन मैदानावरती यायचा त्यावेळेस त्याच्या भोवताली तरुणाई अक्षरशः झुंबड उडायची तरुणाईची. त्यामुळं त्याची प्रचंड मोठी क्रेज तरुणाईमध्ये वाढली होती. 1986च्या दंगलीमध्ये त्याच्या घरावर काही लोकांनी हल्ला केला. त्यावेळेस फर्जननं लोटा कारंजामध्ये छर्र्याची बंदूक काढली आणि फायरिंग केली. त्याला या दंगलीमध्ये अटक सुद्धा झाली होती. त्यानंतर 1990मध्ये बाबा फर्जननं राजकारणामध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात त्यानं निवडणूक लढवली, पण तो हरला. पठाणी ड्रेस, आवाजातला करारीपणा यामुळे त्या काळात शहरामध्ये डॉन म्हणून त्याची इमेज परिचित झाली. महिन्याभरापूर्वी या तथाकथित डॉनचं निधन झालं आणि त्यानंतर जवळपास एका महिन्याच्या कालावधीनंतर पोलिसांनी त्याच्या घरावरती छापा मारला. आता या छाप्यानंतर म्हणजे ज्यावेळेस त्याचा मृत्यू झाला त्यावेळेस त्याची जितकी चर्चा झाली नाही, त्याहूनही जास्त चर्चा आता या बाबा फर्जनची होताना दिसते. कारण ठरलाय हा छापा. या छाप्यामध्ये पोलिसांच्या हाती 5,26,00,000ची रोकड, 4 रायफल, 2 पिस्तूल, 2 एअरगन, 21 धारदार शस्त्र, 6,350 काडतुस आणि 29.43 लाखांचे सोन्या चांदीचे दागिने आणि विदेशी मद्याचा साठा असं एकूण 5,65,54,000 रुपयांचं घबाड हाती लागले. आता बाबा फर्जनच्या घरात मिळालेली ही रोकड मोजण्यासाठी जवळपास 5 पैसे मोजण्याच्या मशीन ज्या आहेत त्या आणण्यात आल्या होत्या. एवढी मोठी रक्कम या बाबा फर्जनकडे आली कुठून याचा तपास आता पोलीस करतायत. छाप्यामध्ये 4 रायफल, 2 पिस्तूल, 2 एअरगन सुद्धा जप्त करण्यात आलेले आहेत. त्याशिवाय 6,350 जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आले. त्यामध्ये 12 बोरचे 632 आणि 7.65 mm पिस्तुलासाठीची 3,840 काडतुस आहेत. प्राथमिक तपासामध्ये 4 शस्त्रांचे परवाने फक्त या बाबा फर्जनच्या नावावर असल्याची माहिती समोर आलेली आहे. आता या बाबा फर्जनच्या बंगल्याच्या परिसरामध्ये कुणालाही परवानगी नव्हती आणि तशी त्यानं तिथं व्यवस्था सुद्धा केली होती अशी माहिती सुद्धा समोर येते. या बंगल्याच्या परिसरात तब्बल
56 CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. परिसरात कोणाकोणाचा वावर आहे याची पूर्ण हालचाल या कॅमेऱ्यांमध्ये कैद झालेली आहे. पोलिसांनी संबंधित सगळे CCTV कॅमेऱ्यांचे DVR जे आहेत ते आता ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यावरून त्या फुटेजची बारकाईनं तपासणी सुरू आहे. फर्जनच्या बंगल्यावर केलेल्या कारवाईनंतर या प्रकरणामध्ये शीलाबाई विरोधामध्ये छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. न्यायालयानं या शीलाबाईला 14 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. कारवाई दरम्यान आपण फर्जनची दुसरी पत्नी असल्याचा दावा या शीलाबाईनं केला होता. मात्र तिला पकडल्यानंतर तिनं तपासादरम्यान आपण फर्जनची पत्नी नसल्याचं सांगितलंय. त्यामुळं पोलीस सुद्धा चक्रावून गेलेले आहेत. या प्रकरणाचे अनेक अँगल्स सातत्यानं आता समोर येताना दिसत आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये घबाड फर्जनच्या मृत्यूनंतर समोर आल्यामुळे सुद्धा याची चर्चा सुरू झालेली आहे. आणि सगळ्यात विशेष म्हणजे फर्जन आजारी असताना त्यानं इतके पैसे जवळ असताना सुद्धा ऑनलाईन पद्धतीनं काही लोकांकडनं पैसे उपचारासाठी मागवले असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे. त्यामुळं या सगळ्यात प्रकरणाची सध्या संभाजीनगरसह राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. यातील आणखी नवे अपडेट्स सुद्धा आम्ही तुम्हाला कळवूच. तुर्तास तुम्हाला या संदर्भात नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.